हॅलो नमस्कार. चला तर आज आपण बनवूया मस्त असं भरलेलं मसालेदार वांग. त्यात आपण सगळे वांगे कट करून घेऊ. सगळे वांगे कट करून घेतल्यानंतर भरलेल्या वांग्यासाठी लागलेलं साहित्य बघू आपण. तर लसूण, खोबरं, कापलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, धने, शेंगदाणे आणि आलं. तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये धने टाकू आणि थोडंसं तेल टाकून धने पण चांगले भाजून घेऊ. बघा असे भाजून घ्यायचे. नंतर खोबरं भाजून घेऊ. खोबरं पण मस्त छानपैकी थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ. खोबरं भाजल्यानंतर कांदा भाजून घेऊ. कांदा बी चांगला भाजून घ्यायचा आहे, चांगला लालसर. कांदा चांगला जर नाही भाजला ना तर भाजी म्हणजे कांद्याचा कच्चा वास येतो. त्याच्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा मसाल्यासाठी. बघा रंग बदलायला लागला कांद्याचा आता. असा झाल्यानंतर काढून घ्यायचा. नंतर टोमॅटो भाजून घेऊ. टोमॅटो बी मस्त मऊ होईपर्यंत भाजून घेऊ. टोमॅटो कसं आहे, प्रत्येक भाजीमध्ये मी टोमॅटो टाकतेच, कारण की टोमॅटोने भाजीची एक वेगळीच चव येते. बघा मऊ होईपर्यंत मी भाजून घेतला. तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला टाकायचं असलं टाकू शकता किंवा नाही. आणि थोडंसं आलं आणि लसूण पण भाजून घेऊ. नंतर पाट्यावर थोडंसं खोबरं ठेचून घेऊ. म्हणजे मसाल्यामध्ये बारीक होतं वाटताना. मग बाकीचं सगळं टाकून घेऊ. कांदा, लसूण, धने, कोथिंबीर. तुमच्याकडे पाटा नसला तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता. टोमॅटो नंतर टाकायचं. कसं टोमॅटोला जास्त पाणी असतं ना, त्यामुळे मसाला बारीक व्हायला थोडा टाईम लागतो. छान असा मसाला बारीक करून घेऊ. बारीक झाल्यानंतर मग टाकू टोमॅटो आणि कोथिंबीर. मग सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून आणखी थोडंसं बारीक करून घेऊ. टोमॅटो, कोथिंबीर टाकलेली. बघा मसाला बारीक झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ. नंतर वांग्यामध्ये मीठ आणि हळद थोडी मध्ये टाकून घेऊ. चिरलेल्या वांग्यामध्ये मीठ आणि हळद एक करायची असं टाकून घ्यायचं. ही अशी वांग्याची भाजी खरंच खायला खूप भारी लागते. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी नक्कीच करून बघा. कढई गरम करून घेऊ. नंतर तेल टाकून घेऊ. तेल टाकल्यानंतर आपला वाटलेला मसाला टाकून घेऊ. बघा तेलामध्ये मिक्स करून घेऊ मसाला. नंतर मी सुहाना मसाला टाकलाय, सुहाना मटन मसाला. सुहाना मसाला, घरचा काळा मसाला, आपला घरचा घाटी मसाला जो करतो तो काळा मसाला. नंतर वांगे टाकून घेऊ. तुम्हाला लागेल तसं पाणी टाकून घ्या. थोडासा कुट्टा टाकून घेऊ. कसं आहे मसाला भरपूर असतो त्यामुळे कुट्ट्याची जास्त गरज लागत नाही, म्हणून मी थोडासा टाकलाय. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. छान अशी उकळी फुटलेली आहे.
बघू शकता मस्त तेल आलेलं आहे. वरतून मस्त कोथिंबीर टाकून घेऊ. ज्वारीची भाकर करते. ज्वारीच्या भाकरीबरोबर छान असं खाऊ शकता. तुमच्याकडे बाजरीची असेल तर तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. बघा टम्म फुगलेली भाकर आणि मस्त असं रसरसीत मसालेदार वांग.